मंडळ चिंचवड च्या आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरणाच्या सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय आमच्या सर्वांचे नेते छगनजी भुजबळ साहेब, तसंच व्यासपीठावर आमचे विधिमंडळातील सहकारी आमदार शंकरशेठ जगतापजी, व्यासपीठावर उपस्थित प्रशांत डोकेजी, अनिताताई फरांदेजी, निलेश गिरमेजी, अपर्णाताई डोके, संगीताताई तामणे, भाऊसाहेब वहीर, रेखाताई दर्शले, मोहन भूमकरजी, सुहास गर्डीजी, निवृत्त बोराटेजी, शांतीसेठ भूमकरजी, कविताताई अलारजी, हितेश गवळीजी, अश्विनीताई चिंचोडेजी, चेतन भुजबळजी, राजेश टिळेकरजी, संजय शिंदेजी, राजू करपेजी, वंदनाताई जाधव, पराग भुजबळजी, संजय जगतापजी, मीराताई फरांदेजी, राजाभाऊ भुजबळ आणि आत्ताच व्यासपीठावर आलेले आमचे मित्र मंगेशजी आठवतं ना, काय ओबीसी मंत्री होतो, उपोषणाला हा बसला की मला टेन्शन यायचं. आणि हा कार्यक्रम मी मागच्या 4 वर्षापासून येतोय आणि नेहमीच ज्यांचं मार्गदर्शन मला असते असे या कार्यक्रमाचे आयोजक हनुमंत माळीजी, त्यांचे सहकारी विश्वास राऊतजी, अनिल साळुंकेजी, सूर्यकांत तामणेजी, महादेव भुजबळजी, नरहरी शिवनेजी आणि सर्वच आदरणीय व्यासपीठ, कारण की जेवढी नावं लिहिता आली त्या ह्याच्यातून आणि ज्या हे बोलत होते त्यावेळेस तेवढी लिहिली. एवढं फास्ट लिहिता पण येत नाही, पण आणि उपस्थित सर्व ज्यांचा आज मान सन्मान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांचा आज सत्कार होणार आहे, त्यांचा मान सन्मान होणार आहे, असे सगळे पुरस्कार सत्कार मूर्ती, तसेच सर्व आयोजक आणि इकडे उपस्थित सर्व समाज बांधव आणि उपस्थित या पिंपरी चिंचवड मधले सर्व नागरिक बंधू भगिनींनो आणि माझ्या लाडक्या भगिनी, बरोबर ना, आहेत ना लाडक्या भगिनी, आहेत का नाही? होत ना, कोणी उत्तरच नाही देत. हनुमंत माळी साहेब दरवर्षी आम्हाला आमंत्रण देतात, आम्ही प्रयत्न करतो. नायगावला कार्यक्रम असतो तिकडून यायचा, पनवेलला पण कार्यक्रम असायचा संध्याकाळी, पण यावेळेस त्यांना मी सांगितलं उद्या ठेवायचं, तर त्यांनी उद्या ठेवलेला आहे. पण या ठिकाणी आज महात्मा ज्योतिबा फुले महामंडळाच्या वतीने हा दरवर्षी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून उत्कृष्ट असं काम केलेल्या आत्ताच एका पोलीस अधिकाऱ्याबद्दल माळी साहेबांनी उल्लेख केला की त्यांनी कशी मदत केली लेडी अधिकाऱ्यांनी. असे अनेक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांचा मान सन्मान केला पाहिजे, त्यांचा सत्कार केला पाहिजे, ही खरी गोष्ट आणि ती तुम्ही करता, हे तुमचं खरोखर मी अभिनंदन करतो. की समाजामधील ज्याने चांगलं काम केलं त्याचा सत्कार केला पाहिजे, त्याचा मान सन्मान केला पाहिजे, कारण की त्याने चांगलं काम केलं आणि दुसऱ्यांना ती प्रेरणा मिळते की यस मी पण असं काहीतरी काम केलं पाहिजे. तर शाळेत विद्यार्थी असतो, ज्याला चांगले मार्क मिळतात, तो दुसरा विद्यार्थी विचार करतो मी पण चांगलं काम केलं पाहिजे, मी पण चांगला अभ्यास केला पाहिजे मनाचा. तसंच समाजामध्ये असे अनेक लोक असतात, त्यांची इच्छा असते की मी पण काही काम केलं पाहिजे. आणि या पुरस्काराच्या माध्यमातून हा खरोखर मानाचा पुरस्कार आहे, कारण की तुम्ही समाजामध्ये चांगलं काम केलं आणि म्हणून तुम्हाला हा पुरस्कार दिला जातो आज खरोखर. आणि आज आई सावित्रीबाई फुलेंची जयंती आणि त्यानिमित्त हा पुरस्कार आपण दरवर्षी करता, 20 वर्षापासून करताय आणि खरोखर तुमच्या सगळ्या टीमचं मी खूप खूप कौतुक करतो. आणि सगळेजण आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज इकडे जमा झालो, समाजातले पण सर्व मंडळी इकडे उपस्थित आहेत. आताच तुम्ही उल्लेख केला माळी साहेब, आपण अनेक 2.5 वर्ष मला जे
ओबीसीचा मंत्री बनण्याची संधी मिळाली म्हणजे माननीय देवेंद्रजींनी मला जो माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील माननीय अजितदादा पवार असतील या सगळ्यांनी मला ही संधी दिली। त्यामुळे 2.5 वर्षात मी अनेक कामं करू शकलो। आताही पुढे संधी आहे, मला परत ते खातं माझ्याकडेच आहे। त्याच्यामुळे आपण अनेक निर्णय घेतले ओबीसी समाजातील लोकांना हे करण्याकरता। जसं माझ्याकडे महाज्योती आहे हे मंडळ आमचं, त्या माध्यमातून आम्ही स्पर्धा परीक्षा असतील, पोलीस भरती असेल, एमपीएससीची तयारी असेल, यूपीएससीची तयारी असेल। आजच आम्ही एका नायगावमध्ये पुण्याचीच मैथिली जमनडे म्हणून मुलगी आहे, तिचं आम्ही ती मुलींमध्ये एमपीएससीच्या परीक्षेत पहिली आली, ती महाज्योतीची विद्यार्थी आहे। मागच्या वर्षी जवळजवळ 26 पीएसआय हे महाज्योतीच्या माध्यमातून तयारी केल्यावर पीएसआय झालेले आहेत। असे अनेक निर्णय आम्ही 2.5 वर्षात घेतले, ज्या माध्यमातून महाज्योती असेल, आश्रम शाळेचे विषय असतील। मला सांगायला आनंद होतो ओबीसीचे म्हणजे भुजबळ साहेबांना, त्याच्यासाठी मी थोडंसं भुजबळ साहेबांनाही जास्त क्रेडिट देईन, कारण ते 1 वर्ष जे आमच्या विरोधात होते ना त्यावेळेस ते मला दरवेळेस होते, हॉस्टेल कधी उघडतोस, हॉस्टेल कधी उघडतोस। मी त्यांना घाबरून मिळतो उघडतोय, लवकर उघडतोय। पण आज मला सांगायला आनंद होतो की आपण ओबीसीचे जवळजवळ 56 ठिकाणी हॉस्टेल उघडलेले आहेत, 100 मुली आणि 100 मुलांसाठी आज उघडलेले आहेत। बाकीच्या ठिकाणचे पण आपले 72 हॉस्टेल उघडायचा प्लॅन आहे, बाकीचे पण सगळे म्हणजे 36 जिल्ह्यात 72 हॉस्टेल असा तो प्लॅन आहे आपला, प्रत्येक ठिकाणी 2। असे अनेक विषय आपण या खात्याच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलेला आहे। आपण आरणचा उल्लेख केला, आरणचा बरेच दिवसापासून सर्व समाजातील बांधवांची मागणी होती की त्याला अ दर्जा मिळावा। आपण मागे कार्यक्रम घेतला, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना तिकडे आपण घेऊन गेलो होतो आणि ते उपमुख्यमंत्री असताना त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं की आरणला अ दर्जा दिला जाईल आणि 100 कोटी रुपये दिले जातील आणि त्या पद्धतीने त्यांनी 100 कोटी रुपये मंजुरी केले आणि आराखडाही आता तयार होतोय, तो आराखडा तयारही झालाय। लवकरच त्याची मान्यता मिळून तिकडे काम चालू केलं जाईल। आपण ऑलरेडी एक भक्त निवासाचं काम तिकडे सुरू केलंय आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, लवकरच ते भक्त निवासही आरणला तयार होते। त्याच पद्धतीने भिडेवाड्याचा प्रश्न होता, अनेक वर्षापासून भुजबळ साहेब पण खूप वर्षापासून प्रयत्न करत होते सगळेजण। मी इकडे आवर्जून उल्लेख करीन एक आपल्या मित्राचा निलेश गिरमे म्हणून आपले पुण्यातलेच आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांनी पाठपुरावा केला, मी पाठपुरावा केला, त्याच्यात कोर्ट कचेरी हे केली। निलेश आहे का? आणि त्याच्यामध्ये आज आपल्याला कोर्टाच्या माध्यमातून यश मिळालं। आज आपण ती जागा ताब्यात घेतलेली आहे आणि लवकरच त्याचाही आराखडा तयार झाला आहे, त्याचंही उद्घाटन आपण केलेलं आहे, तेही लवकरच काम आपण भिडेवाड्याचं सुरू करतोय। असे अनेक निर्णय या काळामध्ये मी त्याच्यामध्ये पण भुजबळ साहेबांचं आभार मानेन की त्यांनी त्याच्यातही पाठपुरावा। भुजबळ साहेब तुम्ही नव्हते, मी उल्लेख केला साहेब, मी आता उल्लेख केला तुम्ही नव्हते, म्हणलं जे 56 हॉस्टेल सुरू झाले त्याच्यामध्ये क्रेडिट भुजबळ साहेबांचं, कारण की ते रोज माझ्या मागे लागायचे। त्यांनी विरोधी 1 वर्ष होतो त्यावेळेस कमीत कमी 3-4 वेळेस मला ते प्रश्न विचारायचे, कधी सुरू करतोय हॉस्टेल, कधी सुरू करतोय। पण तुमच्या त्या पाठपुराव्यामुळे साहेबांचे 56 हॉस्टेल आपले सुरू झालेले आहेत, बाकीचेही जे उरलेले आहेत ते पण इन प्रोसेस आहेत, पुढच्या महिन्यात 2 महिन्यात ते पण आपण सुरू करतोय। तर सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण अनेक असे निर्णय या 2.5 वर्षाच्या काळात घेऊ शकलो। हॉस्टेल असतील, महाज्योतीच्या माध्यमातून असतील, आपल्या भिडेवाड्याचा विषय असेल, आरणचा विषय असेल, असे अनेक विषय आपण मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे, यापुढेही करू। आजही भुजबळ साहेबांनी नायगावमध्ये मागणी केली, माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती मान्य केली आणि तिकडे पण 10 एकर मध्ये मोठं आई सावित्रीबाई फुलेंच्या नावाने एक मोठं स्मारक आणि एक विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचं सेंटर सुरू होणार आहे। त्यासाठी जो 120 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे तोही माननीय देवेंद्रजींनी आज तिकडे मंजूर केलेला आहे आणि त्या माध्यमातून तिकडे लवकरच तिकडे पण चांगलं एक स्मारक आई सावित्रीबाईंच्या नावाने आणि मुलींसाठी प्रशिक्षण सेंटर तिकडे तयार होणार आहे। आमच्या महाज्योतीच्या माध्यमातून पण आम्ही तिकडे मिलिटरी आणि पोलीस या ट्रेनिंगसाठी तिकडे एक सेंटर सुरू करतोय, ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मुलींना मिलिटरी भरती आणि पोलीस भरतीमध्ये तिकडे प्रशिक्षण दिलं जाईल। अशा अनेक योजना आम्ही आज या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय, ज्या माध्यमातून सगळ्या या
समाजातील ओबीसी समाजातील प्रत्येक घटकांना याचा फायदा मिळाला पाहिजे, त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठेही, कारण की आपण या निवडणुकीमध्ये बघितलं असेल भुजबळ साहेब, ओबीसी समाज पूर्ण हा सरकारच्या पाठीमागे होता आणि म्हणूनच यश प्राप्त आपल्याला चांगलं झालं आणि सर्व समाजातील घटकांनी एक मेजॉरिटीचं सरकार इकडे आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपले जे काही विषय असतील ते नक्कीच आपण सोडवायचा प्रयत्न करू. हनुमंत माळी साहेबांना मी विनंती करेन की जसं तुम्ही आजपर्यंत मला मार्गदर्शन करत आलेला आहात, नेहमी समाजासाठी काय केलं पाहिजे, समाजाचे काय मागण्या असतील ते आपण मला नेहमी सांगत असतात. मी या ठिकाणी आपल्याला एवढंच शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ऍज अ ओबीसी वेलफेअर मंत्री, परत दुग्ध विकास पण माझ्याकडे आहे, दूध डेअरी आणि याच्यामध्ये पण मी नक्कीच काम करेन आणि एक सर्वात महत्वाचं डिपार्टमेंट जे आहे ते रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलार, ते माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा स्वप्न आहे की देशामध्ये सोलार एनर्जी सगळीकडे गावागावापर्यंत, शहरापर्यंत, प्रत्येक घरामध्ये गेली पाहिजे, ज्यांच्या माध्यमातून जी, कारण की आपल्या देशाची इकॉनॉमी जी आहे ती दोनच गोष्टीवर चालते. एक खर्च होतो आपला पेट्रोलियमवर आणि दुसरा एनर्जीसाठी लागणाऱ्या कोळशावर. तर जोपर्यंत या गोष्टीमध्ये आपण सेव्हिंग करणार नाही, आपल्या शहरात देशाची इकॉनॉमी इम्प्रूव्ह करण्याकरता आणि आपल्याला 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये जायचं असेल तर या सगळ्यामध्ये जगामध्ये आपल्याला 1 नंबरचा देश करायचा आहे, तर त्यावेळेस आपली इकॉनॉमी आणि त्याच्यामुळे सोलार मध्ये पण सगळ्यांनी गेलं पाहिजे. प्रत्येकाने आपलं घर, शेत या प्रत्येक गोष्टी शेतात आणि त्याकरता सरकार पूर्णपणे आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे. एवढंच या ठिकाणी मी मंत्री म्हणून सांगतो. पुढे अनेक काळ भेटत राहू, अशा चर्चा होत राहील आणि आपल्या ज्या काही विषय असतील ते आपण मला नक्कीच सांगावे. मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जी काही कामं असतील ती नक्कीच आपल्या सगळ्यांची मी करायचा प्रयत्न करीन. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी आम्हाला इकडे बोलवलं, आमचा मान सन्मान केला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे आणि असंच प्रेम समाज बांधवांनी आणि आपण सगळ्यांनी माझ्यावर ठेवावं हीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती.